नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 13 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक मित्रांनो 400 ते 500 मध्ये होती, आवक स्थिर होती। शनिवार हप्त्याचा शेवटचा दिवस आहे, बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्याच बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। पहिले उन्हाळ कांद्याचा आहे आज, आणि त्याच्यानंतर लाल कांद्याचा बाजार भाव आहे। लाल कांद्यामध्ये हायस्ट काय केलं, उन्हाळ्यामध्ये काय हायस्ट केलं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आज हप्त्याचा शेवटचा दिवस आहे, बघू बाजार भावामध्ये काय बदल होतो का, कारण की आपण बघतोय की 100-150 ने वाढ होऊ राहिली। आज काय बदल आहे बाजार भावामध्ये तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव दाखवले, उन्हाळ कांद्याची पण आणि लाल कांद्याची पण। पहिले जसं की मी तुम्हाला सांगितलं, उन्हाळ कांद्याचा बाजार भाव तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये। त्याच्यानंतर लाल कांद्याचा बाजार भाव आहे, आणि उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं ॲव्हरेज मालच येतोय। आणि आता सध्या तर उन्हाळ्यामध्ये चांगला बाजार भाव चालू आहे, आणि लाल कांद्यामध्ये बी तसाच चालू आहे। आणि उन्हाळ्यामधला विषय असा आहे की जो सुपर क्वालिटी जो एक्सपोर्ट जो कांदा असतो त्याला तेच बाजारभाव भेटते जे भेटायला पाहिजे। चांगलीच क्वालिटीचा बाजारभाव असतोय त्याला, आणि जशी क्वालिटी राहील कांद्याची तसा बाजारभाव जातो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला भाऊ बघूया। उन्हाळ कांद्याची लाईन पासून सुरुवात केली आपण, अर्ध्या लाईनीतून बघतो आपण। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची, 55-7 साईज आहे कांद्याला। किती गेलं? 1752 रुपये, 1752 रुपीज। कुठला आहे कांदा? मस्तूची वाडी। कोणतं बियाणं होतं त्याचं? चांदवड ना? हां, घरगुती बियाणं आहे, चांदवडचा कांदा आहे। ठीक आहे, किती कांदा शिल्लक अजून? शेवट आहे। एवढ्या हप्त्यात काय केलं होतं आज कांदा? आज कमी झालं का? बरं, अच्छा ठीक आहे, क्वालिटीत फरक आहे का? बरं ठीक, पुढे बघ। बघू शकून क्वालिटी कांद्याची किती गेलं? 2180, 2180 रुपीज, 2180 रुपये, 50-55 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। बरं, आणि दादा बियाणं कोणतं होतं त्याचं? राधिकाचं बियाणं आहे। ठीक आहे, किती कांदा शिल्लक कांदा अजून? शेवटची गाडी। बरं, पुढे बघ। बघ शकून क्वालिटी कांद्याची काय केलं काका? किती गेलं? 1914, 1914 रुपीज। कुठला आहे कांदा काका? वण्याचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे, वण्याचा कांदा आहे। 1914 रुपये। किती कांदा शिल्लक असेल अजून? शेवटची गाडी आहे। हा एवढ्या हप्त्यात होते का अजून? ते किती गेलं होतं? 1950, 2000 पर्यंत। अच्छा ठीक, चल पुढे बघू। तुम्ही 2414 रुपये जायले, 2414 रुपीज। क्वालिटी बघ शकून कांद्याची, 2414 रुपये। मीडियम साईज कांदा आहे। कुठला आहे कांदा? सुकापूरचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? स्वराज समृद्धीचं बियाणं आहे, सुकापूरचा कांदा आहे। कांदा किती शिल्लक असेल अजून? संपलं। बरं, बघू शकतो तुम्ही। मागे होते का एवढ्या हप्त्यात? किती गेलं होतं? 1900 पर्यंत गेलं होतं। आज चांगलं गेलं ना? बरं ठीक, चालेल पुढे बघू। 1952 रुपये, 1952 रुपीज, 1952। कुठला आहे कांदा? येवला मुखेड। कोणतं बियाणं होतं याचं? अंबरचं बियाणं आहे। बघू शकतो 55-60 साईज आहे कांद्याला, येवला मुखेड। किती कांदा शिल्लक असेल अजून? संपला। बरं, एवढ्या हप्त्यात काय ट्रिप काय गेलं होतं? किती गेलं होतं? अच्छा ठीक, पुढे बघू। 1980 रुपये झाले, 1980 रुपीज, 1980। कुठला आहे कांदा? हा कांदळसचा कांदा आहे। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, कांदळसचा कांदा आहे। किती कांदा शिल्लक अजून? 5-6 गाड्या आहे ना? ठीक आहे, ओके पुढे बघू। किती गेलं दादा? 1140 रुपये। बरं, 1140 रुपीज। चोपडा आहे। कुठले आपण? बरं ठीक, किती कांदा किती बाकी अजून? 2 टारले आहे का? अच्छा, पुढे बघ। बघ शकून क्वालिटी कांद्याची किती गेलं? किती गेला तरी? 1750 रुपये। काल किती गेला होता? 1850 काल गेला होता, आज 1750 गेला, 100 रुपयांनी कमी गेला आज। बरं, कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? येल्लोरचं बियाणं आहे। कांदा किती शिल्लक आहे अजून?
बरं ठीक आहे. पुढं बघू मित्रांनो, लाल कांद्याच्या लाईन लावलो आपण, बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2400 रुपये जायले. 2400 रुपीज. 2400 रुपये. कुठला आहे कांदा? रायपूर. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. रायपूरचा कांदा आहे. 2400 रुपये जायले. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 4 दिवस झाले. बरं पुढं बघू. 2580 रुपये. 2580 रुपीज. बघू शकतो 2580 रुपये. 2580 रुपीज. बरं कांदा कुठला आहे दादा? इच्छापूर. कोणतं बियाणं होतं याचं? येलोर चायना किंग. येलोरा चायना किंग. बघू शकतो. आणि किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले ना. ठीक. पहिली स्ट्रीप आहे का आधी पण आले ते? पहिली स्ट्रीप आहे ना. ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? किती गेलं? 2526 रुपये. 2526 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला? साखरीचा? अंबापूर. अंबापूरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. येल्लोरा चायना किंग. ठीक आहे. पुढं बघू. काय गेलं कांदा? 2280 रुपये. बघू शकतो तुम्ही 2280 रुपये. 2280 रुपीज. 2280. कुठला आहे कांदा? डवळेवेल. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती शिल्लक आहे कांदा अजून आता चालू झालाय. बाकी म्हणजे जे किती एकर मध्ये किती निघाला? 25% कांदा आणले. 25% खराब झाले. खराब झालं ना. बरं किती ट्रिप आहे? हे आता 7वी-8वी 7वी-8वी ट्रिप आहे ना. ठीक. पुढे बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 2350 रुपये. 2350 रुपीज. 2350 रुपये. कुठला आहे कांदा? नंदुरबार. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले. ठीक. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2451. 45 ते 55 साईड आहे. 2451. 2451 रुपीज. कांदा कुठला दादा? अच्छा ढवळीवेल. छडवेल कोरडे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस. ठीक. क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2400. 2400 रुपीज. 2400 रुपये. कुठला आहे कांदा? उमराळीचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं दादा याचं? शेतकरी नाही इकडं. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. 1600 रुपये गोल्टी जायले. 1600 रुपीज. कुठले आपण? जैताने. ठीक आहे. 1600 रुपये. ते किती गेलं? कांदा आहे बघू शकतो तुम्ही. 45 ते 50 साईज आहे कांद्याला. 2225 रुपये जायले. 2225 रुपीज. बघ शकतो तुम्ही. 45-50 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? जैतानी. बर बियाणं कोणतं होतं याचं? हां पंचगंगा रॉयल पिंक. ठीक. पुढे बघू. क्वालिटी कांद्याची. दुसरं लाईन लावलो आपण लाल कांद्याची. 2350 रुपये. 2350 रुपीज. 2350 रुपये. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढे बघ. बघू शकतो तुम्ही 3000 रुपये जायले. 3000 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? इटाने. साक्री तालुका. बरं. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 3000 रुपये होईल. बरं ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? 3 दिवस झाले ना. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2500 रुपये. 2500 रुपये. हा 2500 रुपये. कुठला आहे कांदा? उमराणी. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे.
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 2000. 2000 रुपये. कुठला आहे कांदा? निजामपूर. निजामपूर. 2000 रुपये. पुढे बघू शकतो मी 2001 रुपये जायले. 2001 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे हो? कांदा कुठला आहे? निजामपूर. 2001 रुपये. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 2019. अच्छा 2051 जायले. 2051 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. निजामपूर ना? निजामपूर. ठीक आहे. आणि हे किती गेलं? 2000 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. निजामपूर का? निजामपूर. बरं ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2100 रुपये. 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं? बियाणं कोणतं होतं? बरं ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही 2600 रुपये. 2600 रुपीज झाला आहे कांदा. सानीपाडा ना? ठाणेपाडा नंदुरबार. बरं बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईजपर्यंत कांदा आहे. बरं 2600 रुपये. कोणतं बियाणं होतं इथं? चायना किंगचं बियाणं आहे ना? ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 10 दिवस झाले. बरं ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 2300 रुपये. बरं 2300 रुपये. 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबारचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणं नंदुरबार. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 2500 रुपये. कुठला आहे कांदा? आंबेमोरचा कांदा आहे. साक्री तालुका. 2500 रुपये. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना? बरं. किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले ना? ठीक आहे. साईज कांदा आहे. 50 साईज कांदा आहे पूर्ण. ठीक आहे. पुढं बघू शकतो मी. गोल्टी आहे. बारीक गोल्टी आहे. किती गेली गोल्टी? 1500 रुपये. कुठली गोल्टी? ढोलीपाडा साक्री तालुका. ठीक. पुढं बघू